सांगलीच्या कडेगावमधील नागरिकांच्या टेंभूच्या पाण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा. संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी केली. टेंभू प्रशासन आणि शासनानं दखल घेऊन पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा यासाठी मोर्चाचं आयोजन. सोलापूरच्या उजनी धरणाची पाणी पातळी 4% वाढली. उजनी धरणात 5000 क्युसेकनं पाणी जमा. सोलापूर शहरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता खचला. निराळे वस्ती ते अरविंद धामकडे जाणाऱ्या रस्त्यावर भला मोठा खड्डा. पंढरपूर, म्हाडा, मोहोळ 3 तालुक्यातल्या 100 गावांना मोठा दिलासा. 2 टीएमसी क्षमतेचा येवती तलाव 80% भरला. सांगलीच्या शिराळा तालुक्यात चांदोली धरण आजपासून पर्यटकांसाठी बंद. पावसाळा सुरू झाल्यानं खबरदारीचा उपाय. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. द्राक्ष, डाळिंब, टरबूज, केळी फळपिकांना मुसळधार पावसाचा फटका. सोलापूर बार्शी महामार्गावर वैरागमध्ये मराठा बांधवांचा रास्ता रोको. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणासाठी आंदोलन. सोलापूर तालुक्यात कासेगावमध्ये ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाला टाळं ठोकलं. विजेची समस्या कायम असल्यानं महावितरणच्या विरोधात ग्रामस्थांची घोषणाबाजी. सांगोल्यामध्ये उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच्या डॉक्टर सुनेनं पतीच्या त्रासाला कंटाळून 6 जून रोजी आत्महत्या केली. मात्र 5 दिवस उलटूनही पोलिसांचा तपास संथगतीनं सुरू असल्याचा मुलीच्या कुटुंबियांचा आरोप. आणि यानंतर मराठवाड्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. पावसामुळे धाराशिव बस स्थानक परिसरात पाणी साचलं. बस स्थानकात सातत्यानं पाणी साचत असल्यानं प्रवाशांचा संताप. बीड जिल्ह्यात 4 महसूल मंडळात अतिवृष्टी. धर्मापुरीत सर्वाधिक 81 मिलीमीटर, घाटनांदूरमध्ये 66, पाटोड्या ममदापूरमध्ये 64 तर अंबाजोगाईत 71 मिलीमीटर पावसाची नोंद. जालना जिल्ह्यात 10 दिवसात 76 मिलीमीटर पाऊस. मागील 24 तासात 7 मंडळात अतिवृष्टी. पावसामुळे लातूरच्या रेणा मध्यम प्रकल्पात 2% पाणीसाठा वाढला. नागरिकांना दिलासा. सद्यस्थितीत प्रकल्पात 3.40% पाणीसाठा. धाराशिव तुळजापूर तालुक्यातल्या मसला इथे वीज पडलेल्या जागेतून येतंय निळ्या रंगाचं पाणी. पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. भीक मागून पैसे आणण्यासाठी मद्यपी पित्यानं स्वतःच्या 6 वर्षांच्या मुलाला दिले लोखंडी सळईनं चटके. जालना शहरातील मंगळबाजारमधली घटना. मुलावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार. वैद्यनाथ देवल कमिटीच्या जाचक अटींमुळे मंदिरात अभिषेक करणारे जंगम. ब्राह्मण यांचा आंदोलनाचा इशारा. निवेदनातल्या मागण्या पूर्ण न झाल्यास सहकुटुंब उपोषण करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.